नंदनवन असलेलं श्री क्षेत्र रिद्धपूर हे ऐतिहासिक वारसा असलेलं एक महत्त्वपूर्ण गाव। 8व्या शतकापासून ते आजपर्यंत या गावाने अनेक स्थित्यंतर अनुभवले आहेत। मराठीचं जन्मस्थान असणाऱ्या या गावाला महानुभाव पंथीयांची काशी म्हणून जगभर प्रसिद्धी आहे। पंथीयांशी निगडीत तब्बल 300 मंदिरे या गावातील परिसरात आहेत। इतकं असतानाही सामाजिक भान असलेलं आणि सर्व धर्म समभाव असलेलं हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने हा अत्यंत सोयीचा आहे। पण गेल्या 2 दिवसांपासून हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आलंय। कारण आहे येथील एका आश्रमात अल्पवयीन मुलीवर तिघांकडून झालेला लैंगिक अत्याचार आणि त्यात असलेला तिच्या मावशीचा हात। चला तर मग समजून घेऊ नेमकं हे प्रकरण। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये। श्री क्षेत्र रिद्धपूर येथे महानुभाव पंथीयांचे जवळपास 25 आश्रम आहेत। या आश्रमांमध्ये पंथीय ज्ञानदानाचं कार्य अविरत सुरू असते। अनाथ मुला-मुलींना येथे आसरा मिळतो तथा त्यांचे पालन पोषण सुद्धा येथेच केले जाते। परंतु येथीलच महंत गंगापूरकर बाबा यांच्या आश्रमात आश्रम सिरीजलाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून स्वतःच्या सख्या मामाने अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार केला। इतकंच नव्हे तर मठाचे महंत सुरेंद्र मुनी तळेगावकर उपाख्य गंगापूरकर या 70 वर्षीय बाबाने सुद्धा मुलीवर वारंवार बलात्कार केला। तर मठातीलच बाळासाहेब देसाई या 34 वर्षीय तरुणाने सुद्धा तिच्यावर बलात्कार केला। या सर्व प्रकरणात मावशीचा सहभाग कमालीचा चर्चेचा विषय ठरला आहे। तिच्या संगणमताने हा सर्व प्रकार सुरू होता असे चौकशी अंती समोर आले आहे। अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती आहे हे विशेष। महंत गंगापूरकर बाबा यांच्या मठात तब्बल 11 ते 12 मुली व महिला असल्याचेही उघड झाले आहे। मावशी पीडितेला रात्री 12 वाजता झोपेतून उठून बाबा तळघरात बोलावत आहेत म्हणायची आणि तिला बाबाच्या स्वाधीन करायची। अनेक दिवसांपासून असा प्रकार सुरू होता। रिद्धपूर नजीक चांदूर बाजार येथील एका खासगी डॉक्टरने सोनोग्राफी करून बाळ सुखरूप असल्याचे सांगितले। तर अमरावतीच्या एका डॉक्टरने त्या अल्पवयीन पीडितेची तपासणी करत बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगितले। तसे FIR मध्ये नमूद आहे। बाल कल्याण समितीला दिलेल्या बयानात तसे नमूद आहे। आता दोन्ही डॉक्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो। हे प्रकरण आता उघड झालं म्हणून उजेडात आलं, पण असे अनेक प्रकार आश्रमात घडत आहेत। गेल्याच वर्षी एका प्रतिष्ठित आश्रमात एका तरुण मुलीने संन्यास दीक्षा घेतल्यानंतर एका मुलासोबत पळून जात लग्न केलं होतं। असे अनेक प्रकार आहेत जे अंधारात आहेत। या प्रकरणात एकूण 4 जण अटकेत असून आश्रमाचे महंत, अल्पवयीन मुलीचा मामा बाळासाहेब देसाई आणि मुलीची मावशी यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि 24 फेब्रुवारीपर्यंत PCRचे आदेश आहेत। या प्रकरणात 3 आरोपी प्रमुख असून बाळाचा नेमका पिता कोण हे निश्चित समजून घेण्यासाठी आगामी काळात DNA चाचणी केली जाणार आहे। आता प्रश्न हा उरतो की आश्रमात घडत असलेले हे घृणास्पद प्रकार केवळ माणुसकीलाच नव्हे तर लज्जेलाही लाजवेल असे आहेत। मध्यंतरी गाजलेली आणि बॉबी देओल यांची प्रमुख भूमिका असलेली आश्रम सिरीजही या प्रकरणासमोर फिकी पडेल असे हे प्रकरण आहे। महानुभावांच्या आश्रमात नेमकं घडतंय तरी काय? गाव मोठा चांगला पण वेशीला टांगला असा काहीसा विचित्र प्रकार महानुभावांच्या आश्रमात चाललाय। वर्षभराआधी एका प्रतिष्ठित आश्रमातील एका मुलीने संन्यास दीक्षा घेतल्यानंतर पळून जाऊन लग्न केलं होतं आणि आता लैंगिक अत्याचाराचा विचित्र पण माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार धार्मिक अधिष्ठान अत्याचाराचे मुख्य ठिकाण झाल्याचा पुरावा आहे असे वाटायला लागते। तुर्तास येथेच थांबून आपली रजा घेते।